मिळतंय। मात्र शिंदे गटाचे हे 3 बडे नेते हे अजूनही वेटिंगवर आहेत। अजूनही त्यांना फोन आलेला नाही। अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना अजूनही फोन आलेला नाही। तर तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार हे अजूनही वेटिंगवर आहेत। तर शिवसेनेचे हे 3 मोठे नेते जे अजूनही वेटिंगवर आहेत त्यांना अजूनही कॉल आलेला नाही। या मधल्या घडामोडींच्या काळामध्येच या तीनही नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतलेली होती, एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतलेली होती। आपली वर्णी लागावी यासाठीचे त्यांचे प्रयत्न होते। मात्र या तीनही नेत्यांचे प्रयत्न अद्यापही फोल ठरलेले आहेत। या तीनही नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता सध्या कमी आहे, कारण या तिघांनाही फोन गेलेले नाहीयेत। त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार हे या मंत्रिमंडळामध्ये कदाचित दिसणार नाहीत। वेगळी काही जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण भाजपने कुणीही नाराज राहू नये। त्याच्यामुळे पक्ष पातळीवर काही वेगळी जबाबदारी भाजपच्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, ज्यांना या मंत्रिमंडळामध्ये संधी नाही। तर अशी भूमिका जी आहे ती भाजपने घेतली आहे। मात्र शिवसेनेमध्ये नेमकं काय असणार आहे? तर इकडे माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आतापर्यंत अजितदादा गटाकडून 8 आमदारांना फोन गेलाय। माणिकराव कोकाटे यांचा देखील आता मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे, कारण त्यांना देखील फोन गेलेला आहे। ते देखील आज 4 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि एकूणच आतापर्यंत अजितदादा गटाचे 9 आमदार हे मंत्रिपदासाठी त्यांना फोन गेलेले आहेत आणि ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। माणिकराव कोकाटेंना आता मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, त्याच्यामुळे हा आकडा आता एकूण पोहोचलेला आहे, तो म्हणजे 39 वर। अजितदादा गटाकडून 9 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलाय, शिंदेकडून 12 आमदारांना, तर भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना फोन गेलेला आहे आणि अजितदादा गटातून 9 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलाय। 39 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। ग्रँड असा हा शपथविधी सोहळा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलाय। 4 वाजता शपथविधी पार पडेल।